तर काय म्हणता मित्रांनो, असा सुंदर निसर्ग अनुभवायचा आहे तर तुम्ही कूर्ग या हिल स्टेशनला नक्की भेट दिली पाहिजे. कूर्ग याला स्कॉटलंड ऑफ इंडिया असे ओळखले जाते. तसे तुलनेने कमी गर्दी असलेले हिल स्टेशन याला निसर्गाकडून मिळालेलं सौंदर्य हे अप्रतिम आहे. कूर्गला जायचे कसे, राहायचे कुठे आणि तिथे कुठल्या जागा एक्सप्लोअर करायच्या या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की पूर्ण पाहत राहा, स्किप करू नका. कूर्ग किंवा कोडगू हे कर्नाटकमधील हिल स्टेशन आहे. इथं जायचं कसे तर बस, विमान आणि स्वतःच्या कार या तिन्ही पद्धतीने आपल्याला इकडं जाता येते. बसने म्हणाल तर तुम्ही KSRTCच्या आरामदायी बस सेवेमधून म्हैसूरपर्यंत जाऊ शकता आणि प्लेनने जायचे असेल तर नियरेस्ट एअरपोर्ट हे बेंगलोरला आहे. बेंगलोरवरून तुम्ही बसने कूर्गला येऊ शकता आणि स्वतःची कार असेल तर पुणे, कोल्हापूर, हुबळी, दावणगेरे, हसन, कोडगू असा प्रवास करू शकता. तर चला आपल्या लिस्टमधली पहिली जागा पाहूया. राजा सीट, राजाचे आसन हे कूर्गमधले पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. सुमारे 200 वर्ष जुने असलेले हे गार्डन कोडगूचा राजा आणि राणी वापरत असे. इथं तुम्ही निवांतपणे अर्धा ते 1 तास स्पेंड करू शकता. तसेच इथल्या व्ह्यू पॉईंटवरून कूर्गचा जो नजारा दिसतो तो अप्रतिम आहे. धुक्यात हरवलेला हा आजूबाजूचा परिसर पाहून मन कसं प्रसन्न होतं आणि निसर्गाच्या सौंदर्यापुढे माणूस निशब्द होतो. राजा सीट नंतर पुढची जागा आहे ॲबी वॉटरफॉल. या वॉटरफॉलला पोचण्यासाठी थोडं चालावं लागतं, अगदी 15 ते 20 मिनटं. पण या वाटेमध्ये आजूबाजूला इतके छान छान पक्ष्यांचे आवाज येतात की हे 15 ते 20 मिनटं कसे गेले हे समजतच नाही. पंधरा 20 मिनटं चालून झाल्यावर तुम्हाला दिसतो हा सुंदर मोठा ॲबी वॉटरफॉल. हा वॉटरफॉल हा गर्द झाडांनी व्यापलेला आहे. आजूबाजूला इतकी गर्द झाडी आहेत की तुम्हाला एखाद्या फॉरेस्ट एरियामध्येच असल्याचा फील येतो. ही जागा इतकी सुंदर आणि प्रसन्न होती की इथून पाय चालत नव्हते. या वॉटरफॉलच्या आठवणी आम्ही मनामध्ये घेऊन पुढच्या ठिकाणी निघालो, ते म्हणजे मलाली वॉटरफॉलला. वाटेमध्ये रिमझिम पाऊस चालू होता. काही वेळा आजूबाजूचा परिसरच इतका मनमोहक असतो की त्या प्रवासातच हरवून जायला होतं आणि हेच कूर्गमध्ये आम्ही अनुभवत होतो. मलाली वॉटरफॉलच्या बेस पॉईंटला जाण्यासाठी 20 ते 30 मिनिटाची पायपीट करावी लागते. यासाठी पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. हा वॉटरफॉल वरून सुद्धा पाहता येतो. ही पायपीट करून आपल्याला मलाली वॉटरफॉलचा अनुभव घेता येतो. पण हा वेळ सार्थकी लागतो त्या या वॉटरफॉलचं विशाल रूप पाहून. ॲबी फॉल सारखाच हा वॉटरफॉल देखील गर्द झाडांनी व्यापलेला आहे. कूर्गमध्ये प्रत्येक जागेची एक वेगळी वाइब आहे. मलाली वॉटरफॉल नंतर पुढचा स्टॉप होता मादेगिरी मार्केट. इथे चॉकलेट, स्पायसेस, हनी, ऑइल, कॉफी यांच्यासाठी बरेचसे शॉप्स आहेत. तसेच जेवणासाठी कूर्ग कुझिन या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. याचा पुढचा स्टॉप होता चिखली होले जलाशय. चिखली होले जलाशय हे सहलीसाठी एक उत्तम ठिकाण आहे. चिखली होले जलाशयाच्या आजूबाजूचा परिसर हे ठिकाण विशेष आकर्षक बनवतो. इथून सूर्यास्त पाहणे अत्यंत नयनरम्य आणि फोटोजेनिक आहे. याच्या आजूबाजूला असलेले घनदाट जंगलामुळे हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे.
कावेरी नदीच्या उपनदीवर असलेले हे चिखलहोले जलाशय आपण नक्की व्हिजिट करा. यानंतर पुढे तुम्ही कावेरी नदीच्या काठावर वसलेले डुबारे एलिफंट कॅम्पला व्हिजिट करू शकता. हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये हा कॅम्प पर्यटकांसाठी ओपन करण्यात येतो. इथे असलेल्या हत्तींबरोबर तुम्ही आपली चांगली गट्टी जमवू शकता. त्यांना खायला देणे, जवळून पाहणे हा अनुभव नक्की घ्या. कावेरी नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग सारख्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी देखील तुम्ही येथे करू शकता. ही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ही ॲक्टिव्हिटी करताना केलेलं टीमवर्क आणि नदीच्या जोरदार लाटांमध्ये राफ्टिंग करताना आलेला अनुभव हा खूप भन्नाट होता. तसेच एक टिप म्हणजे येथे येताना बरोबर एक्स्ट्रा पेअर ऑफ क्लोथ्स ठेवावे आणि नसले तरी पार्किंगच्या शेजारी काही शॉप्स आहेत, तिथे देखील तुम्ही ते परचेस करू शकता. तर मित्रांनो, कूर्गमध्ये आल्यानंतर ही ॲक्टिव्हिटी नक्की करा. या पुढचा स्टॉप म्हणजे कूर्गमध्ये आल्यानंतर आवर्जून भेट देण्यासारखी जागा म्हणजे नामड्रोलिंग मॉनेस्ट्री. तिबेटी बौद्ध धर्माच्या निग्मा वंशाचे जगातील सर्वात मोठे शिक्षण केंद्र आहे. 1963 मध्ये या मठाची स्थापना केली गेली होती. याच्या आजूबाजूचा परिसर हा सुंदर आणि खूप शांत आहे. इथे येऊन मन कसे अगदी प्रसन्न होऊन जाते. या प्लेसला गोल्डन टेम्पल असेही म्हणतात. इथे तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या आप्तजनांसाठी सुव्हेनियर्सही परचेस करू शकता. कूर्गमधला निसर्ग आणि शांतता अनुभवायची असेल तर इथे स्टेकेशन आणि वर्केशनसाठी छान होमस्टे अवेलेबल आहेत. काही होमस्टेज यांची मी लिस्ट देत आहे, ती व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला आपला कूर्गचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. तुमचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि रोअरिंग विंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.